बोल बे पोंग्या कासव तोंडे. काय म्हणलं, काय म्हणते रामपूरवाले, काय म्हणते म्हणलं, काय झाले का, तयारी आहे का द्यायची? काय दिला फिसकुंडा करून? अबे हो ना बे लुच्च्याले का चोट्ट्या, त्यासाठीच फोन केला ना तुले. मग कायसाठी केला? मग म्हणलं ते आता काय करायला लागते, कसं करायला लागते ते सांग ना मले. हा काय एकटा काय करू मी इथं? हा इथं एवढी मोठी हवेली आहे, बंगला आहे, सर आहे. पण हे काय कसं करावं काय मला समजून नाही राहिलं ना. मग एवढी मोठी आता कुस्तीचा कार्यक्रम तो म्हणलं ठेव म्हणून ठेवायला लावला. इथं कायच्यात काही नाही, कसं काय करू म्हणलं मी. अरे बापरे, हो म्हणते ते रामपूरवाले नाही. भिंत नाही आली आपत आता. काय ते कच झालं, मी आलो घरी, हो चहा घेतला आणि विषय काढला मी जवळे. मी आणलं असं असा म्हणते मामा मामभाऊ. तर म्हणे त्याच्या भानगडीत काही पडू नका म्हणे, नसतीचे काम आहे म्हणे बापा, ते आपलं कसंही बी हातावर पोट आहे म्हणे, त्याचं काय म्हणे. नाही नाही म्हणे, काही करायला नाही लागत म्हणे, या इचूकाड्यात काही धसू नका म्हणे. तर म्हणलं ते कसं माया तर काही जमत नाही गड्या, ते कसं तुझी बहीण ऐकून नाही राहील तिले. अरे बाबा का मला का ढोबरात जीव द्यायला लावता का तू? हे बघ लाताळणार मी तुले. मी त्या रामपूरवाल्याला का खळाक धमकी दिली ना, त्या संसाऱ्याले. येरे म्हणला किती आहे तुमच्या इथं बायका लाल, मग 1.5 फुटे हो. तू काय सांगून राहिला तर नाही म्हणून राहिला. हे बा मी येतो ते घरी तुले उचलून नेतो मी. मग काय तर सांगून राहिला का? थांब आता गाडी काढतो मी, अंग धुतलं की आलोच मी. ठेव तिकडे फोन ठेव. मी नाही म्हणून राहिला. अरे हो ना, माई लई इच्छा आहे ना. 400-500 रुपये तिकीट ठेवून मी 1-1.5 लाख रुपये छापून राहिलो होतो याच्यात. मग काय लंबा हात होता माया, पण हे आता नाहीच म्हणून राहिलं ना. तू ये तिला जरा समजावून सांग, त्या डोक्यात घालते जरा. असं असं आहे म्हणा, मी काय असं गलत करून नाही राहिलो म्हणा. काहून की मावर विश्वास नाही राहिला ना कोणाचा, घरच्याचा दारच्याचा. म्हणून म्हणलं, नाही तर नियोजन पुरं होईल होतं माझ्या डोक्यातनी. ये मग तू लवकर लवकर ये, हा पटकन ये. मग आता येतो मी. मग मी सांगतो बा बहिणीले बाबा, हो काय तर मला काय 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 पचका करता का बा, थांब तू, येतो मी येतो. नाही नाही मला माहीत आहे ना. मग आता भाऊ कोणत्या रंगाचा आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, नाही त्याच्यात काही चुकलं नाही. उभ्या उभ्या 500 चाटते ते बोलल्या बोलल्यात मग काय तर. मग त्याच्या असा थारी नाही थांबूस पुढचा माणूस. मला माहीत आहे ना, लहानपणापासून ओळखतो ना त्याला. पण तरी तुम्ही काहीच काळजी करू नका. मी त्याला रुपया खर्च लागू देत नाही. पूर्ण आपल्या पैशाचा काही घाटा नाही आहे, पैसा लय आहे आपला. सुपाऱ्याचा पैसा लय जमा करेला आहे. तर फक्त काय नाही, मला मार्गदर्शन पाहिजे, सल्ला सल्ला. सल्ले चांगले देते ते लोकायले. म्हणून म्हणलं त्याच्या मार्फत मला कसं कुस्तीचा आखाडा तयार आहे आपला. ते कसं जरासं डागडुजी हे ते पद्धतशीर करून कार्यक्रम आयोजित करायचा आहे. मी तिकडे सांगून बसलो, आणि याच्याशिवाय काही मला जमणार नाही. म्हणून म्हणलं यावेळेस तुम्ही काही नाही म्हणू नका. याला रुपया खर्च येऊ देत नाही, उलट तिकिटीमध्ये 1-1.5 लाख हे छापणार आहे म्हणते. हो याचा विचार चालू आहे तसा. मला म्हणे ते. काय लाखन काय ते 1.5 लाख निरा लबाडा जावतो जेवल्यावर खरं. मग काय खिशानी दमडी नसते, लाख रुपया म्हणते पुढच्याले. मग काय जाऊ द्या, जा करा तुम्ही. आता तुम्ही म्हणता म्हणून काही हरकत नाही, फक्त पैशाला काही आम्हाला म्हटलं चोट देऊ नका. ते फक्त सल्ला घ्या द्यायचा आणि करा बाबा काय आहे 2 दिवसात तुमचं. मी बिन पाहिले काय आहे तर. बरं बरं ठीक आहे. जमला बजेट जाता नाही का, 1-1.5 तर छापतो जाता याच्यात. काटाय काढतो रामपूरवाल्याचा. हां म्हणलं कर ना तू जरासं पोहे घे कर त्याले, इतक्या 2 वर्षानं आला ते तर. पोहे घे कर. हो नाही नाही, आता जेवणच करून पाठवतो मी त्याले. मी चांगला स्वयंपाक करतो, पात्रोट आणि रस. थांब जरा साधा. नाही 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 नाही, हे बा फक्त कसं चहा पोहे करा, काहून की आता एकच दिवस हातात राहिला. 13 तारखेला आम्हाला ते कुस्ती ठेवायची आहे. मग काय आता विनाकारण टाइमपास करा, लय नियोजन करावं लागते ना. बरं ठीक आहे, आता करा तुम्ही पोहे करा, चहा करा. बरं बाबा, तुम्ही म्हणसान तसं, नाही तर मग केलं असतं. करा करा. आलीच मी. बरं भाई, आता तू 13 तारखेला येतो मग. हो आता मी यायले घेऊन जातो सगळे यायले. तर आता तिकडली फिल्डिंग लावणं आहे, आणि बाकीचे कामं हे ते सगळा प्रचार फरचार सगळा माहोल करायचा आहे. तर ठीक आहे, आम्ही निघतो मग आता. हो ठीक आहे मग. बरोबर, जा मग आता. येईन मी 13 तारखेला. ठीक आहे मग. भुतवाडी चलो चलो चलो, भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन दिनांक 13 मे 2023. चला शनिवार रोजी होत आहे थरार 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 भुतवाडी केसरी स्पर्धा. चला चला चला.
लाल मातीचा सन्मान. चला सर्वांनी पहा, अनोखा असा सामना होणार आहे. आणि यामध्ये उतरलेले पैलवान आलू पोंगा वर्सेस पूर्ण रामपूर येथील पैलवान झाबरूगोंडा, तसेच शांताराम भाऊ घाणघाणे पैलवान, सरपंच पैलवान, त्याचबरोबर झुंबार सेठ पैलवान, मोठमोठे पैलवान उतरणार आहे. तर सर्वांनी आवर्जून हजर राहू. अरे भिरकुंड्या लावलं का, बॅनर लावलं का? चला आता अजून लय गाव करणार ना. चल उतर, चल पटपट. म्हणजे झुमऱ्या याच्यात नाही का? बरं थांबतो आता, आलीच मला घरी. होय म्हणलं काय प्रचार गिरचार करू राहिले तुम्ही? हा कोण सांगितलं म्हणलं तुम्हाला? आता कोण सांगितलं म्हणजे ज्यांना आयोजन केलं त्यानं पैसे दिले, आम्ही याटो घुमून राहिलो. आमचं काय चाललं? आमचं आता काय बॅनर लावणं आहे तर गावगावी हिंड आहे. उद्या ते सामने आहे तर आम्हाला काय करावं लागते? अभि ना दुसऱ्या गावाने हिंडून राहिलं म्हणजे लस लोक येतील राजा. आम्ही इतक्या लोकांच्या समोर आता आपला पान उतारा, त्याला कठीणच काम होणार आहे आपलं आता. अबे म्हणलं मी काय म्हणलं, जास्त काय हिंडा लागते ते? काय लय मोठी स्पर्धा आहे का ती काही आपलं राजा? थोडी मोठी. अरे बाबा पाहिजे ना तुम्ही किती चालू आहे तिथं. बाबा ते रोलर नेले हे ते साफसफाई, बाबा खुर्च्या काय मावलच आहे तिथं. टँकर पार पोहोचले तर मग 51,000 रुपये बक्षीस आहे म्हणते ना. मग किती आहे? 500 रुपये फी आहे म्हणलं. 500 येऊन नाही राहिले का पाहिले? आले कायले ख्याल येऊन राहिला ना बाबा. मग काय आता काय म्हणतो. हो ना येतो ना. पण म्हणलं हे गावात काही जास्त हिंडू नको आमच्या आता. बस झाला आता, जाय तू जाय. घरी माहित नाही झालं पाहिजे ना. जाय लवकर जाय. अरे भिरकुंड्या चला झाला. चाल चलो. आता या म्हणा घरी, तुम्ही सांगतो तुम्हाला. घरात तर घेतो का पाहतो म्हणजे तुम्हाला. आता या आता तुम्ही. हे आपला आखाडा हो, याच्यात एक उतरवायचा. हो बिलकुल शिनार लागे होय मोकळ्या. हा जमलं का नाही, वरून लोक बसतील पाहतील. हा जमते ना, बरोबर आहे ना, चांगल्या आहेत जागा. निरा वाढूनच वाया गेलं भोपैसू त्या. मग काय तर सांगा आता, इतके लोक मी बोलावले मी ती याटो पाटोला प्रचार आले आणि ही म्हणते इथं घेता का? आता किती लोक बसा इथं? 10-20 लोक बसायचे. कायची तिकीट आणि काय काय? अबेले का हेंबाड्या इथं असते का? एवढूशा याच्यातनी पुरा माहोल करायचा आहे ना. मग पूर्ण राज्यस्तरीय टाईपचं करायचा कार्यक्रम. रामपूरवाल्याचे म्हणजे काय असं तसं आहे का शिनारनं? मग चांगला घ्यायचा ना कार्यक्रम द्यायचा. मग तिकडे चालते हवेलीचे ते पुढे चाल, मी सांगतो काय करायचं ते. काय काढलं हे एवढं गहूला कचूला, चल तिकडे. अबे हाय आपली लय मोठी हवेली, पण ते किती साफसफाई हे ते आहे, दांगडो किती आहे. मग आता तिथं कसं काय करा हे बरं होतं. पुन्हा आम्हाला पाहू तर दे. हो चाल वरे चाल, पाहू दे मला. झाला असं ना टाइम बंद करा दुकान. चला घरी चला म्हणलं, लवकर काम आहे तुमच्या समोर. हो ना येतो ना मी. हो ना पुढे तू. आलोच मी, जरा 8-10 घंटा टाईम आहे. येतो मी. काय मग जरा लवकर या घरी. तुमचे ते सासरेबा बोलतो म्हणजे 2 शब्द तुमच्या संग. फोन आलता म्हणे गजान पैलवान कुठे आहे? फोन नाही उचलू राहिले म्हणे. मावशीचा आला होता, मामीचा आला. बऱ्याच सोयऱ्या धैर्यानं फोन केले मला. कुठे गेले तुम्ही ते? आम्ही येटोवाला का मा सोयऱ्या दायराच्या गावातच गेला का रे बाबा. आम्ही सगळीकडे दिला प्रचार करून येणं. हो आलता फोन, पण ते माझ्या चार्जिंग नव्हता ना. म्हणून कसं उचललं की कट येते. लावतो. काऊन काय होतं, काय म्हणते ते? बोलायला राहिले सगळ्या सोयऱ्या धैर्यात नामुशी करणं लावली तुम्ही. मग जरा सुद्धा वाटू द्या म्हणाले काही. तुमचं नाही तर आमचा विचार करा जरा. मग सर मावस बहिणीचा यायचा, मामा फोन आलता. मग सर येऊन राहिले 13 तारखेला तिथं. मोठं बोलून राहिले. मग बाबा म्हणे काय लावलं म्हणे, काय करणं लावलं कचरा. त्याला मोठे काही नामुशी करणं कमी करा जराशी, बंद करा म्हणलं. हे ते सांगून द्यायला आम्ही नाही खेळत म्हणा ते. एक अर्ध कट्ट जर नेलं उचलून तर दम येते तुम्हाला. कोणत्या पैलवानासंग लढतात? आता नाव टाकलं देतच भाऊ ना. चला ती तिकून फोन आला, धमकी देत जाई ती. मग टाकलं माझ्या नाव त्याच्यात का. मग मीच का एकटा? 5-6 जण आम्ही जातो. आम्ही करतो बरोबर काय करत ते. आता तिकडे तुमच्या मनानं काही करा बाबा. मी काही सांगत नाही तुम्हाला. मी चालली सगळी आता एसटी ना माझ्या बाबाच्या घरी. तुम्हाला जे करा ते करा, जे वाटते मला तसं करा. काय आता माझ्या पायन होत नाही. हे माझे डोळे बंद करतो मी उद्या. चालली मी आता घराकडे. या तुम्ही जेव्हा खान झोपा मुकाट्यानं. ऐक तर खरी का लढा लागते का? अरे ऐक तर खरी. येतले का काय बाई हे? इथं म्हणते माहोल नाही का, याले म्हणते कडे स्पॉट झाला. तर बिलकुल वसुलीच मारणे आपल्याला. मीच घेतो स्पॉन्सरशिप इच्छी नाही का. याले मन लागन झाला, विषय काढतो याले. मीच करतो म्हणतो सगळा खर्च. आता मी काय म्हणून राहिलो अल्पुंग्या, बा मी सगळं आयोजन करतो गड्या कुस्तीचं. सगळं बिलकुल साफसफाई हे ते पूर्ण. पण येणारा तिकीटचा जेवढा बी पैसा आहे तेवढा मी घेईन, समजलं का. फक्त तू एक काम कर, लढाई करायचं 50,000 रुपये बक्षिसाचं. बाकी सगळं जे आहे आयोजन, पाण्याची व्यवस्था, खुर्च्याची, बसायची, उठायची, परमिशनची, सगळं बिलकुल तिकीट बुकिंग कसून आम्ही मामभाजे करू. चालते का? पट्टे का सांग तुले. तू बाकीचा काही म्हणजे भानगडीत पडू नको.
अरे घे ना मग, मी का नाही म्हणून राहिलो तुले. घे ना, वसुली मारणं बिलकुल. रामपूरवाल्याची पुरी पच्ची करायची इथं. पैशानं तू खोरकड द्यायले आणि मी दणक्यानं करतो. त्यांच्या गावातल्या लोकांच्या समोर द्यायचे, आपल्याला पूर्ण उतरून द्यायचे आहे ना. मग पुरे लोक मला, जनता मला पुरी. 500 रुपये फी घे, तिकीट बुकिंग हे ते काय करायचं ते तू कर. माय काही म्हणणं नाही. झालं मग आता फायनल. ठीक आहे मग, चाल मग आता लागू कामो कामी. चलो. म्हणजे ऐकतच नाही ना. काय तुला मी सांगते, किती समजावून सांगत आहे, जाऊ नको रे. विनाकारण मार खाशील, आम्हाला चांगलं वाटेल का ते? मी नाही येणार बाबा बघायला. मी येत नाही. हेच तर दुःख आहे आपल्या देशाचं. मग इथंच नस दाबली लोकांना. हे दुसऱ्या देशातले आले, इथं राज्य केलं ना धाक दाखवून. मग हे काय धाक दाखवू दे आपल्याला हे बा, हातात शस्त्र नाही ठेवायचे. हार जीत चालूच राहील. हारलंच चालते, पण लढून हरायचं, मरून हरायचं. तसं नाही हरायचं. पाहू ना उद्या काय होते तर. जिंकू नाही तर हरू, ते तर चालतेच आहे. त्याचा विषय नाही आपल्याजवळ. लढायचं म्हणजे लढायचं. ठीक आहे मग, जा. बेस्ट ऑफ लक. मी आहे तुझ्या सोबत. ठीक आहे, येते मी पण येते उद्या. दाखवायला जागा नाही ठेवली. कोणती बाई भेटली की बस तेच विचारते. कुस्ती आहे 13 तारखेला आहे, ढमका आहे, शांताराम भाऊ आहे. जरासं तर काही वयमानाचा विचार करायला पाहिजे ना. मला फोन लावला तर फोन उचलत नाही आता. त्याला माहिती आता घरी गेले की आहे म्हणून. आले वाटते आता, नाही का? आले पाय ना कसे बेसरामासारखे, इकडे पाय तिकडे पाय. थांबा म्हटलं, इथं बसा जरा, 2 शब्द बोलायचं आहे तुमच्या संग. बसा म्हटलं इथं. हॅलो, बोला. शांताबाई बोलतो. हॅलो, मी बाळभाऊ बोलतो. नाही वहिनी, मला शांताराम कुठं आहेत म्हणलं. फोन नाही लागू राहिला त्याचा, मगापासून फोन लावून राहिलो. आता ऑटो गेला आमच्या दुकानापासून. ते पॉम्पलेट वाटले त्यानं. काय कुस्तीचा सामना आहे म्हणते, शांताराम भाऊचं नाव आहे देत नाही. त्याने खायला म्हणलं नसते, धंदे करू राहिले म्हणलं. ते कुठं आहे, ते आहेत का, घरी आहे का? आठवण काय बोला काय नाही, मला समजून नाही राहिलं म्हटलं. त्याला बा काही म्हणजे जनाची नाही ना मनाची नाही. कोणाचा स्वतःचा नाही, पण नाही दुसऱ्याचा विचार करावा का नाही. 2 पोरीचे लग्न करावं लागते म्हणलं. सांगा आता काय करून राहिले हे. म्हणून बा पोरीचा बा पैलवान आहे, पण पैलवान धोत्र्यावाला. सांगा आता काय म्हणा काय बोला ते रे. मी तर बोललं सोडलं नाही सांग. मी नाव असल्याबरोबर धक्का बसला ना मला. मग काय तर मी आता म्हणलं काय कसं काय करून राहिले म्हणलं दादा आपले. पण मी म्हणून फोन लावला मी द्यायले. तर फोन नाही उचलू राहिले ते. तर त्याला समजून सांगा म्हणा, नसतेचे कामं काही करू नका म्हणा. फालतूचे बसले आपले काही कामं कर, कॅन्सल करा म्हणा. बिमार पडलं असं तसं काही सांगा. पण म्हणलं जाऊ नका म्हणलं तिथं. हत्याचं मस्त काय ते किती दिसते ते पोस्टरमध्ये जाळा पहिला. फालतू मानगुटीवर बसला ना, ते दम नाही पुराचा. नसते बसले आपले काही कामं करायचे. पण काय आता सांगतो त्याला, जरा समजून सांगतो मी. ऐकलं तर ऐका, नाही तर मला मग जा तुमच्या मनानं करा काय तर. ठेवतो मी आता फोन. फोन येऊन राहिले मला. ठेवतो. चला घ्या फोन, घ्या म्हटलं लवकर ते. त्याला मी सांगतो तसं काय बोलायचं सांगतो. ते आलो पोगेल फोन लावा पाहिजे. चाललं कुस्ती खेळायला. फोन आणि काय लावा लागते. फोन जाऊ दे ना, आता झालं ते झालं. मी फोन तर लावा, फक्त फोन लावा, मी सांगतो काय बोलायचं. फोन लावा फक्त माझ्या. आमचं रोडचं काम चालू आहे म्हटलं. ते आम्ही कुस्तीच्या मैदानाने हे ते नाही करत ना. हे रोड राहिला ना, बाकी आहे ना आमच्याकडे. मग 8 दिवसात आम्हाला कंप्लीट करून देणार नाही. ठेकेदाराचं आम्हाला कडक इंटिमेशन आहे ना. असं म्हणजे पैसे देऊनही तुला कर म्हणलं तर नाही म्हणतं नाही का? बरं मग फुकटात करावं लागेल. मग माहित आहे का म्हणलं कोण हो मी इथं. आलो बघा पहिलवान म्हणलं मी. एका झापडीत पाणी मी सांगू राहिलं तुले. मुकाड्यानं पैसे घे आणि सगळ्या मशीना तिथं लाव. सगळं बुलडोजर सगळं बिलकुल 2 घंट्यात ते तयार झालं पाहिजे आमचं मैदान. समजलं का? नाही तर मग ठेकेदाराचा नंबर दे माझ्याजवळ. काय करायचं मी करतो मग. बरोबर नाही का, याच्याशी पंगा घ्यायला पुरत नाही का. 2 घंट्याचं काम आहे, सगळ्या मशीन घेऊन झालं का. बरं पेमेंट नगदी आहे ना. पुरं नगदी पेमेंट. गेल्याबरोबर काम झाले, बरोबर पैसे. चला दाखवून देतो तुम्हाला. आम्हाला बाकीचे कामं करावं लागते अजून. चला दाखवून देतो मग. हॅलो, बोला. आलो बघा बोलतो. हॅलो, म्हणलं आलू पोंगाजी. मी काय म्हणलं, मी शांताराम घनघणी बोलून राहिलो रामपूरवरून. ते पैलवान नाही का, नाव नाही का 5 जण आमचे, त्यातला 1 जण. घनघणी आहे नाही का, फटरली याची. सांगतो ना, मी सांगतो बिमार पडले 100%. असं मग काय म्हणणं काय तुमचं? काही नाही म्हणलं, ते कसं आहे, जरा माझी तब्येत जराशी खराब आहे. म्हणून म्हणलं माझं नाव कॅन्सल होईल का म्हटलं. जिकडे तिकडे प्रचार झाला तर उद्या म्हटलं माय काही येणं होणार नाही. मामा कसं आपता परिवार आहे, 2 मुली आहेत. त्याच्यानं कसं माय जरा उद्याचं कॅन्सलच आहे. मी काही येणार नाही. ते बिमार काही जमत नाही इथं. टँकर बुलडोजर गेले तिथं साफसफाईले. आता पोलीस स्टेशनमध्ये परवानगी आणायला चाललो मी.
अजिबात जमणार नाही. ते 1000 व्हावं लागणार 5च्या 5 जण. जर का आले नाही ना, झालं मेले तुम्ही, जीवानं मेले. तिथे येऊन काढतो मी गावात. सांगू राहिलो तुम्हाला, एवढा मोठा खर्च करून राहिलो, कायले करून राहिलो मी. चला लवकर या तिथं. माहीत समजा एकट्याचं नाव जर कट केलं तर जमणार नाही का म्हणलं. 4 जण आहे ना, 4 जण आहे बाकीचे. दोघं खायचे, दोघांचे तर फोन येऊन गेले मला. तुमचा तिसरा होय. ते सरपंच सासऱ्याचा फोन आला होता. ते कोणता ते पाटील आहे तर त्याच्या बाबाचा फोन आला होता. कोणाचंच कॅन्सल नाही, या लागते म्हणजे या लागते. जर का आले नाही तिथं गचाड पकडून नेईन मी, सांगू राहिलो आत्ता. आम्ही देवीदासनं नाव टाकलं नाही, आमच्या दिल्लगान टाकून. बरं हो, बरं ठीक आहे. हो येतो येतो, हो येतो येतो, काय हरकत नाही. ये ना मग, ये हो. मग काय शांत करून राहिला, फोन लावतं. ये लवकर, उद्या 1000 होय तिथं 7 वाजता बिलकुल. काय का ऐकायलाच तयार नाही. म्हणजे आता ते तर मध्ये उचलून नेतो म्हणजे इथून. जाऊ दे आता, जा लागतं आता एक आता जे होईल ते होईल आता. जा आता पहा तुमचं तुम्ही. आता त्या शिवलालची भेट घ्या जराशी, त्याची हाल काय पाहून येते बबनजी त्याची, ते माऊलीची. चालले मोठे गोष्टी सांगू राहिले. पहा तुमचं तुम्ही, उद्या आता काय करा ते. जेवसात जेवा, नाही तर झोपून राहा तशी. अभि नाही, देवीदासनं नसती चालली आमच्या गायत्राच्या नाही का. एकटं मस्त शाबूत राहिला बाजूनं. जाऊ दे आता, पहिले मला वाटते शिवलाला भेटून यावं नाही का, कसं आहे पैलवान काय आहे जरा माहिती घेऊन गेला नाही का. चला यावं त्याला भेटून. शिवलाल बरं वाटते आता. सलाईन गिलाईन काही फरक पडला का जरासा? काही नाही, काही वाटून नाही राहिला वाटते काही फरक. कायचा फरक काहीच नाही बा. निरा मुक्काच मारते ना बा, आपटो आपटो मारते ते. तसं खा प्यायला देते म्हणा, तसं काही नाही, चांगला माणूस आहे. पण ते मारण्याच्या बाबतीने हगीच नाही करत ते. त्याच्या कसं मागच लागायला नाही पडत बा. आता आमचे काय माहिती, आता उद्या चाललो बा आम्ही. आता काय आम्ही घेतलं चॅलेंज त्याचा, आता पाहू आता काय होते तर उद्या. तर जास्त तर काही बोलणं होत नाही म्हणा. आपण काही कुणाला चांगले सल्लेच दिले नाही ना. फक्त आता आज चांगला देतो बा तुम्हाला, शांताराम भाऊ. जाऊ नका म्हटलं तुम्ही, मेहरबानी करा, जाऊ नका, काही करा पण जाऊ नका तिथं. हो लय खराब माणूस आहे ते. चालू आहे माझा प्रयत्न, पण काय आता काय होते काय माहिती. आता घे आराम घ्या आता. मी आणले चिक्कू गिक्कू आणले तर घे, खाय जराशे. टकल्या ते म्हणलं पोरग मगापासून वाट पोरा ते काही नाही बाबा, काही नाही बाबा. चालला म्हणा, कोणता ते पैलवान कुठे हुंडा आला म्हणलं तू? ते ॲटो कोणता आहे, कोणता पैलवान आहे म्हणजे झुंबर शेट पैलवान? काय नसते धंदे करून आला म्हणलं तू? त्याचं नाही म्हटलं, सांगून ठेवलं तुम्हाला आत्ताच. सांगा लोक मलाच म्हणून राहिले झुंबर तू आहे का म्हणते. अरे मी काय हो, ते तरुणी तिथं आहे ते, तिथं आहे नाही झुंबर. मग काय झुंबर शेट आहे तिथं, मग मी थोडी काय मी काय झालं म्हणाले. बरं झालं मी आला, तूच होय का बाबा? मी आणला कुठे इसाला चालला तर जाऊ दे, आपले घरचे कामं करत दे मग. म्हणजे तुमचा मामभाऊ नाही आट्टा उजळा राहिला हे तर. आता लोक माहिती आहे नव्हता. असं काय नाव काय आहे याचं? आलू पोंगा आपले मामभाऊ आहे भूतवाडीचे. तर म्हणलं तिथं सामना रंगवायचा आहे आपल्याला कुस्तीचा. आता अर्ज दिला बा तुम्हाला, पहा आता काय परमिशनचं कसं करतात. नाही परमिशन भेटून तुम्हाला, फक्त पाण्याची बसाची सगळी व्यवस्था आहे का बरोबर? समजा स्टेडियम हे ते व्यवस्थित आहे सगळं पद्धतशीर? बिलकुल 500 माणसाची व्यवस्था होईल, पाण्याची बसाची उठायची सगळं पद्धतशीर, एक नंबर, काहीच टेन्शन नाही. बरोबर ठीक आहे, अर्ध्या घंट्यात माणूस पाठवून देतो मी. हो तिथे पाहणी वगैरे करून परमिशन देऊन देतो तुम्हाला. ठीक आहे मग काही हरकत नाही. 2 माणसं पाठवून देऊ आम्ही त्या दिवशी, काही वांधा नाही. 13 तारीख आहे ना? बरोबर, ओके या मग तुम्ही, काय हरकत नाही. धन्यवाद साहेब. फक्त एक विनंती आहे तुम्हाला, की तुम्ही रेफरी म्हणून काम करसाल का म्हणलं. कारण की कसं आम्हाला माणूस नाही सापडून राहिला. मी हा एकटा पैलवान, रामपूरच्या आहेत 5. 6 जणांचा सामना होणार आहे 1 by 1. 51,000 बक्षीस आहे. तर म्हणलं पहा तेवढं रेफरीचं जर जमत असेल तर, म्हणजे आम्हाला कसं टेन्शनचं काम नाही राहत. पोलीस प्रशासनाचं नियंत्रण बी राहते आणि कसं ओरिजिनल काम होऊन जाते. मग पहा मग कसं करतात. सांगा आता रामपूरवाल्यानं काय हात घातलं इकडे म्हणलं भूतवाडीतनी. हे पाहणं कशा दिसते ना बाबा, एका झापट्ट पाडते. बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही. आपली ड्युटी लावून घेतली तर मी रेफरीचं काम करून टाकू, काही वांधा नाही. येऊन जा तुम्ही, उद्या आहे ना 13 तारीख? हो ठीक आहे मग, बिलकुल 6 वाजता पोचतो आम्ही. ठीक आहे. आता इथे खुर्ची टाकली की बस 500 छापणं सुरू नाही का. तसं आंध्रेच जाऊ देत नाही तिकडे, घरचा असो का दारचा असो नाही का. नाही तर फुकटी भलती येते ना. ठीक आहे, जमलं ना आता? तुला काय सांगा लागते, पैशाचा बातच समजतो रे. चला आता तिकडलं पाहुणा ते झालं का रे आपलं ओके तर. आपलं स्टेडियम कसं काय बनलं तर चाल येऊ तिकडून, चल. ती पाहा लागते नाही का. हो का, तिकीटचंच पाहतं नाही. हो चल. आलू पोंग्याचा फोन आलता म्हणून मीटिंग घेतली मी. म्हणजे तुम्ही त्याला फोन करून राहिले की माया नाव कॅन्सल करा.
म्हणजे एवढं खाली टाकेल काम झालं का म्हणलं आपलं रामपूरचं? एवढं काय लपकून राहिले तुम्ही? अरे म्हणलं दिमाग चालवा तुम्ही. उद्या त्याच्या संग हे बा मुकाबला करायचा आहे म्हणजे करायचा आहे, कोणाचंच कॅन्सल होणार नाही. हे बा गावात राहू देणार नाही मी तुम्हाला 5 जणांना सांगू राहिलो आत्ता. एकटा झाबऱ्याचा फोन नाही गेला फक्त, बाकी सगळे फोन पोहोचले त्याले. मग मला फोन आलता त्याचा, फटारले का म्हणे. पण तूच पाहिजे आता, तू सटकला गड्या. पण आता आमचं कसं माणूस ते केवढा आम्ही केवढं कसं काय म्हणलं बजेट बसं लस पचका होती. एक तर जंगी सामना ठेवला का हराम कोणा. काय बोलून राजा का अफजल खान होते? छत्रपती शिवाजी महाराज केवढे होते? अफजल खान केवढा होता? मग शिवाजी महाराज लपकले का म्हणलं? काय बुद्धी लढवा तुम्ही त्याच्यासारखी. गनिमी कावा करा, काही करा, पण लढाई करा, स्वाभिमानानं वागा. असं लपकाचं नाही अशाच्या पुढे. मग का खाते काय ते? अच्छा म्हणजे आता कसं आली अंगावर घ्यायला लागते शिंगावरच नाही का? बरं हिमतीला काम घ्यायच लागणार आता. हो ठीक आहे हिंमत हरायला पुरत नाही. तर झुंबर तू काय कर, मी सांगतो तसं करतो. तू पहिले उतरतो स्टार्टिंगला, हरलाच चालते त्याचा काही विषय नाही. निरा धावपळ करायची. हो त्याला कसं अदमोसं करून टाकायचं, पोहू दम आणा जायला. ते झालं समजा 10 मिनिटात तू अटपलं तरी हरला तरी चालते. त्याच्यावर लाईने पाटील हो म्हणजे ती बी चांगली पळते तर अजून अदमुसं होईन ते अजून. मग त्याच्यानंतर 3 नंबरला मी उतरेल म्हणजे मग मी त्याला चांगला इकडे पळ तिकडे पळ म्हणजे मग तो कसा थकून जाईल. ते थकला की मग पाठवतो झाबरूले. झाबरूले पाठवून दिलं की मग याची चांगली टक्कर होतेस. मग जर जिंकला झाबरू तर मग फारच चांगलं, नाही तर मग सरपंचाला पाहिलं की फटार दिसते त्याची. म्हणजे कसं सरपंच साहेब तुम्ही कसं असं म्हणजे लपकू नका, तट राहत बिलकुल. झाला कार्यक्रमच झाला. मग असं करावं लागेल आपल्याला, काहीतरी आयडियानं काम करावं लागेल, नाही तर काही खरं नाही आपलं. समजा अशी जर सिरीज असली तर जमलं, पण त्यांना नाही म्हणा मलेच पहिले उतर म्हणून, नाही तर मग आपत व्हायची सरी अंगावर याचं काम. एवढा कुठे दिमाग आहे त्याला, धोदल्यावाना आहे मग काय फक्त ताकद आहे त्याच्या अंगात, घुटण्यात आहे, बाकी काहीच नाही. कोण आहे त्याच्या संग एकटं आहे ते, मग दिमागच नाही त्याला. काही टेन्शन घेऊ नका, आपण असं सिरीजनं उतरायचं, त्याला दमपूस करायचं, थकला की आपापच हरते ते. बस उद्या करा फिल्डिंग, सगळ्या बाया माझं सगळे जाऊ दाखवूनच दिलं का काय आहे. काही हरकत नाही, चला. मामा झाला का रेडी? झाला म्हणा, प्रचार झाला तिकडे आता सगळीकडे. उद्या 7 वाजता बिलकुल सुरू करून द्या आपलं काउंटर. चल आलू पोंगे आटपलं म्हणलं आपला आता. प्रचारही झाला, हिची व्यवस्थाही झाली. आता उद्या बिलकुल 13 तारखेला सकाळी 7 वाजता आपला कार्यक्रम सुरू झाला पाहिजे. बस झाला ना आता? काही प्रॉब्लेम, काही अडीअडचण? नाही तू काय टेन्शन घेऊ नको. तू तिकिटाचं पाय फक्त. 5 एखादा वर आले ना तरी मी हे काही करत नाही. मी 5 जणांना टिकाव तुम्ही. टेन्शन घेऊ नको उद्याचं. म्हणजे झालं फिटलो आपण. मग 50ही देऊन टाका त्याईले आणि पच काय करा. अरे बाबा म्हणलं गेम करणार आहेत ते रामपूरवाले, तुला काय सोपं नको समजू तू. ते पहिले हलके फुलके पाठवते ना, म्हणजे तुला दमपूस करतीन ते पहिले आणि मग चांगला जो आहे एखादा त्याला दिन मागून पाठवून. म्हणून तसं काही करायचं नाही. एक 1 बाय 1 चिट्ट्या काढायच्या, जे निघाला ते हाणायचा. नाही तर काय तू याच गेम करते नशानं तर. हे रे असं आहे का ते? हो कसं आहे, बरोबर आहे. म्हणूनच त्याने चुलफुकी पहिलेच पाठवली होती. हलक्या फुलक्या संघटना पहिले पाठवल्या होत्या येणार, मग रुमणी संघटना येणार होती. बरोबर आहे, तसंच करतील ते नाही का? हो चिठ्ठ्या काढायला लागत ते, ज्याची निघाली चाल होय पुढे. बस जमलं, मग काही वादा नाही. मग एकेकाला टिकाव तुम्ही. नाही तर मग लेखाचे साधे पहिले पाठवायचे आणि भारीवाला पहिल्यावर मागून पाठवायचा. मग बरोबर ठीक आहे, मग तसं करून टाकू. मग तेच म्हणलं ना, अजूनही तुला काही ठाके ठोके सांगतो मी बरोबर काय करायचं काय नाही तर. कोण की जरासे कलाकार आहेत ते म्हणून. ठीक आहे, चला आता मस्त पार्टी गिटीची व्यवस्था करा. आता पाहू उद्या काय आहे आता. तर चला आता उद्या होईल महादंगल. कुस्ती कंप्लीट करून टाकू उद्या आणि हा एपिसोड उद्या संपून टाकू पार्ट 5 मध्ये. तुमचं कसं म्हणणं आहे? लय मग कसं ताणू नका. आपण कसं आहे, लय काही दाखवलं नाही समजा, एकदमच संपून टाकला तर 10 मिनिटात ते संपवू दाबू. त्याचा काही विषय नाही. पण जरासं कसं मजा घ्यायला लागते, माहोल करायला लागते. म्हणून थोडंसं चूकभूल असलं तर माफ करा. थोडंसं विषय वाढला बा त्याबद्दल माफी. तर पहा आता उद्या पार्ट 5. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. उद्या व्हिडिओ 5 वाजता.